श्री स्वामी समर्थ. सो इथे आता तुम्हाला हे जे थ्रेड दिसत आहेत, हे जे धागे दिसत आहेत, ते आहेत आपली शिलाईची जी मशीन आहे, त्या मशीनचे इथे मी धागे घेतलेले आहेत. सो आरी एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये सिल्क एम्ब्रॉयडरी थ्रेडने एम्ब्रॉयडरी वर्क कसं केलं जातं, चेन स्टिच कशी केली जाते, हे आपल्याला शिकवलं जातं. आणि बिगिनर्ससाठी तर हे शिकणं खूप महत्त्वाचं असतं. पण जर आपल्याकडे सिल्क एम्ब्रॉयडरी थ्रेड अवेलेबल नसेल तर काय करायचं? सो त्याचसाठी एक भन्नाट अशी ट्रिक आयडिया मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. जर तुम्हीसुद्धा आरी वर्क शिकताय पण तुमच्याकडे सुद्धा सिल्क एम्ब्रॉयडरी थ्रेड अवेलेबल नाही आहे, सो तुम्हीसुद्धा आपल्या मशीनचा कोणताही धागा तुम्ही वापरू शकता. कारण त्या धाग्याने सुद्धा तुम्ही स्टार्टिंगला चेन स्टिच करण्यासाठी शिकू शकता. सो इथे मी एकूण 4 धागे घेतलेले आहेत. तुम्हाला जो हवा तो धागा तुम्ही मशीनचा घेऊ शकता. त्याच्यानंतर आता इथे मी एका धाग्याला आधी गाठ मारून घेतलेली आहे. चेन स्टिच करताना जसं आपण जरी थ्रेडला एंड नॉट मारतो, जरी थ्रेडला जशी आपण गाठ मारतो खाली धाग्याला, तशीच गाठ आपल्याला इथे सुद्धा मारून घ्यायची आहे. गाठ आपल्याला थोडी जाडसरच मारायची आहे, म्हणजे जो आपला थ्रेड आहे तो कपड्यामधून बाहेर निघणार नाही ह्यासाठी. सो आता असं बोटांभोवती फिरवून आपल्याला हा थ्रेड घ्यायचा आहे. आणि इथे मी 14 नंबरची निडल घेतलेली आहे. सो निडल कशी हातामध्ये पकडायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो आता इथे आपण चेन स्टिच करण्यासाठी घेणार आहोत. सो इथे आता तुम्हाला गोल्डन कलरमध्ये जी डिझाईन दिसते तिथे मी चेन स्टिच केलेलं आहे. गोल्डन जरी थ्रेडने इथे मी चेन स्टिच केलेली आहे. ॲज इट इज सेम चेन स्टिच आपल्याला इथे आपल्या नॉर्मल सेविंग थ्रेडने करायची आहे. मशीनचा जो आपण इथे थ्रेड घेतलेला आहे त्याने करायची आहे. सो आता इथे आपण सिंगल थ्रेड घेतलेला आहे, सिंगल धागा घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता इथे तुम्हाला एकदम एक लाईन अशी दिसते आहे, म्हणजे आपण इथे चेन स्टिच केलं आहे ते दिसत नाही आहे. आणि इथे मी नॉर्मल जरा मोठे लूप क्रिएट करते, जरा मोठे अंतर घेऊन मी इथे चेन स्टिच करते, म्हणजे तुम्हाला ते समजायला आणि दिसायलासुद्धा इझी जाईल ह्यासाठी. सो आता इथे तुम्ही पाहू शकता की इथे मी तुम्हाला चेन स्टिच करून दाखवते आहे. आणि जेव्हा आपण नॉर्मल सेविंग थ्रेडचा धागा यूज करतो तेव्हा आपल्याला तो हलक्या हाताने हाताळायचा आहे. म्हणजे एम्ब्रॉयडरी वर्क करताना आपण जेव्हा सिल्क एम्ब्रॉयडरी थ्रेड कसा हाताळायचा, त्याला कसं वर्क करायचं, त्याला कसं वापरायचं हे शिकतो. सो त्यासाठी इथेसुद्धा मी तुम्हाला सांगते की तुम्ही नॉर्मल मशीन थ्रेडचा धागा घेता, नॉर्मल सेविंग थ्रेडचा धागा घेता, तेव्हा त्यालासुद्धा आपल्याला एकदम इझी असं हलक्या हाताने हाताळायचं असतं. कारण जर तुम्ही जोरात खेचलात तर तो धागा तुटू शकतो, किंवा जर तो धागा तुम्ही निडलमध्ये नीट नाही पकडला तर त्यालासुद्धा असे पदर सुटायला लागतात. सो त्याच्यामुळे नॉर्मल धागा यूज करताना सुद्धा काळजीपूर्वक करायचा आहे. सो इथे चेन स्टिच करून झाल्यानंतर एंड नॉट मारायची आहे. आणि स्टार्टिंगला मी तुम्हाला धाग्याला गाठ मारायला दाखवायला विसरलेली होती. सो त्यामुळे आता इथे मी जो दुसरा धागा घेतला आहे त्या धाग्याला गाठ कशी मारली आहे मी ते तुम्हाला इथे प्रॉपर मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. गाठ आपल्याला नॉर्मल जाडसरच मारायची आहे, कारण आपला जो कपडा असतो त्या कपड्यामधून आपला जो धागा आहे तो इझिली वरच्या साईडने निघू शकतो. सो त्यासाठी आपल्याला इथे जाडसर अशी गाठ मारून घ्यायची आहे. आणि आपण जसं गजरा विणतो तसं आपल्याला इथे ह्या धाग्याला गाठ मारायची आहे. सो 3दा धाग्याला गाठ मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो थ्रेड आहे तो कट करून घ्यायचा आहे. सो आता इथे मी 2 धागे घेतलेले आहेत आणि 2 धागे मिळून इथे चेन स्टिच कशी करायची हे आता मी तुम्हाला सांगते. सो आता इथे मी 2 धागे घेतलेले आहेत. तुम्ही धाग्यांचा कलर पाहिला असेल की दोन्ही धाग्यांचा कलर वेगवेगळा आहे. सो इथे मी 2 धागे घेतलेले आहेत आणि त्याने इथे मी आता चेन स्टिच करते आहे. मगाशी मी तुम्हाला नॉर्मल जास्त अंतर ठेवून लूप क्रिएट करून दाखवले, पण इथे मी आता जरा जवळ लूप क्रिएट करते, म्हणजे जरा जवळ चेन स्टिच करते आहे. कारण आपण जेव्हा वर्क करायला घेतो ब्लाऊजवरती किंवा कुर्त्यावरती कशावरती जेव्हा आपण वर्क करायला घेतो तेव्हा आपल्याला जी चेन स्टिच आहे ती बारीकच स्टिच करायची असते. एकदम पण मोठी किंवा एकदम पण छोटी अशी स्टिच नसते करायची, एकदम मीडियममध्ये स्टिच करायची असते. सो आता इथे तुम्ही पाहू शकता की मी इथे डबल थ्रेड घेतलेला आहे. सो 2 धागे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आपली जी चेन स्टिच आहे ती इथे आपल्याला जाड अशी दिसते आहे. दोन्ही चेन स्टिचमधलं तुम्ही फरक पाहू शकता. पहिली जी आपण चेन स्टिच केलेली आहे ती सिंगल थ्रेडची आहे, त्याच्यामुळे ती फक्त एक नॉर्मल सिंगल लाईन दिसते आहे.
आणि इथे आपण दुसरी जी चेन स्टिच केलेली आहे तिथे आपण 2 धागे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे ती जरा जाडसर अशी दिसते. सो पुन्हा आता मी इथे 2 थ्रेड घेतलेले आहेत आणि 2 थ्रेड घेतल्यानंतर त्यांना कसं चेन स्टिच करायचं हे मी तुम्हाला सांगते. सो या दोन्ही थ्रेडला आधी गाठ मारून घ्यायची आहे. ते दोन्ही थ्रेडच्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला हाताभोवती फिरवून घ्यायच्या आहेत. मधला बोट अंगठा ह्याच्यामध्ये आपल्याला गाठ पकडून थ्रेड फिरून पुन्हा तिथेच पकडायचं आहे. आणि आता मी तुम्हाला इथे दाखवते की त्याला चेन स्टिच कशी करायची. चेन स्टिच करणंसुद्धा खूप इझी आणि सिम्पल आहे. सो इथे आता आपण डबल थ्रेड घेतला आहे, त्याच्यामुळे तोसुद्धा आपल्याला आपल्या निडलमध्ये प्रॉपर असा अडकवून घ्यायचा आहे. आणि तोसुद्धा हाताळताना एकदम हलक्या हाताने हाताळायचा आहे, कारण त्यालासुद्धा पदर सुटू शकतात किंवा आपला जो एक थ्रेड आहे तो निघून जाईल, एकच थ्रेड निडलमध्ये राहील, म्हणजे पूर्ण आपण जे वर्क केलं आहे ते पूर्ण बिघडून जाईल. त्याच्यामुळे चेन स्टिच करताना आपल्याला खूप काळजीपूर्वक करायची आहे. आणि एंड नॉट पण आपल्याला एकदम काळजीपूर्वक मारायची आहे, कारण जर तुम्ही एंड नॉट परफेक्ट नाही मारली तर तुमचं जे वर्क आहे ते पूर्ण निघून जाईल. पूर्ण जे तुम्ही वर्क केलेलं आहे ते बिघडून जाईल, कारण तुमचं जे वर्क आहे ते फक्त एका नॉटवरती अवलंबून असतं, डिपेंड असतं. सो त्याच्यामुळे एंड नॉटसुद्धा परफेक्ट मारणं गरजेचं आहे. सो जर तुमच्याकडे सिल्क एम्ब्रॉयडरी थ्रेड नसेल तर तुम्ही नॉर्मल मशीनच्या धाग्याने सुद्धा चेन स्टिच करण्यासाठी शिकू शकता. सो इथे नॉर्मल मशीन थ्रेडने चेन स्टिच कशी करायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याला एंड नॉट कशी मारायची आणि तो धागा कसा हाताळायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.